चला समोर लक्ष द्या. आज आपण अपूर्णांकाची बेरीज बरोबर अपूर्णांकाची बेरीज झाली होती आणि आजचं आपलं जे लेक्चर आहे ते त्याच्या पुढे जाणार आहोत आपण. तर अपूर्णांकाची वजाबाकी देखील झाली. आज आपण लक्षात घ्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाची वजाबाकी ही पाहणार आहोत. ठीक आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक याला आपण काय म्हणतो? मिक्स फ्रॅक्शन. डू यू अंडरस्टँड? काय म्हणतो? मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये समोर लक्ष द्या. आपला टॉपिक चालू आहे पहा पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज. कशाची बेरीज? अपूर्णांकाची बेरीज. ओके. बेरीज नाही, वजाबाकी. ठीक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी. आता ही कशी करतात ते पाहायचं आहे आपल्याला. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची जी वजाबाकी आहे ती वजाबाकी दोन टाईपची असते. पहिली टाईप आहे छेद समान असणारी आणि छेद समान नसणारी. म्हणून इथं पहा छेद समान असणारी पूर्णांक युक्त अपूर्णांकाची पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची काय? अपूर्णांकाची वजाबाकी. ठीक आहे. आता पुढं लक्ष द्या. मग पहा इथं काय सांगितलं आहे आपल्याला? छेद समान असणारी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची काय बघायची? आपल्याला वजाबाकी बघायची. ठीक आहे. तसंच समजलं? छेद समान असणारी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी बघितली. सेम त्याच पद्धतीनं पहा सेम त्याच पद्धतीनं दुसरा टॉपिक बघायचा आपल्याला छेद समान. इथं काय असणारी. तर समोर लक्ष द्या. त्या तसंच आहे छेद समान असणारी जशी आहे तसं छेद समान काय नसणारी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची काय बघायची? आपल्याला वजाबाकी बघायची. बरोबर. इथं छेद समान आहे, इथं छेद समान नसणारी म्हणतोय मी. ओके. छेद समान नसणारी. ठीक आहे. छेद समान असणारी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी आणि छेद समान नसणारी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी. तर हे दोन टॉपिक बघताना समोर लक्ष द्या. सगळ्यात पहिलं छेद समान असणारी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी म्हणजे काय? त्याचं पहिलं उदाहरण 3.2/4 ओके वजा 5.3/4 असं दिलं. दोन्हीकडे छेद काय आहे? समान आहे. इकडे देखील छेद आहे आणि इकडे देखील छेद आहे. दोन्ही छेद कसे आहेत? समान आहेत. मग छेद समान असणारी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी कशी करतात? छेद समान असो नाही तर छेद समान नसो. फर्स्ट स्टेप पहिली पायरी काय असेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं कशात रूपांतर करायचं? फक्त अपूर्णांकात. म्हणजे मिक्स फ्रॅक्शनचं ओनली फ्रॅक्शनमध्ये काय करायचं? कन्वर्ट करायचं. मग ते कसं करतात? तर या दोन संख्यांचा गुणाकार करतात. 3 चौक 12 आणि त्याच्यात हे वरच्या संख्या मिळवायची. 12 आणि 2 किती झाले? 14. छेदात काय? 4. समजलं? हां. सेम तसंच इथं मायनसचं चिन्ह 5 आणि 4 ला गुणायचं. 5 चौक 20, 20 आणि 3 23. लक्षात येत आहे? 20 आणि 3 किती झाले? 23. छेदात किती आहे? 4. आता पुढं पहा. मग मिक्स फ्रॅक्शनचं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं. आता काल आपण काय झालंय? फ्रॅक्शन मीन्स अपूर्णांकाचे नियम तुम्हाला माहिती आहेत. अपूर्णांकाची वजाबाकी करताना छेद जर समान असेल दोन्हीकडे तर डायरेक्ट अंशाची काय करतात? वजाबाकी. म्हणजेच इथं काय होईल? 14 - 23 छेदात 4. आता 14तून 23 मायनस केले जातील का? नाही. मग 23मधून 14 मायनस करा. उत्तर किती राहील? 9. किती राहतील? 9 छेदात 4. परंतु इथं मायनस लागेल का? तर लागेल. मोठ्या संख्येच्या आधी मायनस असेल तर उत्तरात मायनस घेतात. म्हणून आपलं फायनल आन्सर आलं -9 छेदात 4. समजलंय? पहा इथं सेम कंडिशन आहे. पहा मिक्स फ्रॅक्शन मी काय म्हणतोय की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची छेद समान नसणारी काय करायची? आपल्याला वजाबाकी करायची. छेद समान नाही म्हणजे काय तर ते पाहण्यासाठी आपण पहा छेद समान नाही म्हणजे काय? इथं एक उदाहरण घेऊ. पहिलं उदाहरण छेद समान नसणारी म्हणजे 3.2/4 पहा -2.1/3 असं दिलं. समजलं? मग दोन्हीकडे छेद सारखा आहे का? नाही. मग छेद सारखा नसेल तर सगळ्यात पहिली स्टेप काय सांगितली मी की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं कशात रूपांतर करा? अपूर्णांकात रूपांतर करा. मग ते कसं करतात? तर या दोघांचा गुणाकार 3 चौक 12 वरचा 2 त्यात मिळवले 14 छेदात 4. इथं देखील 14 छेदात 4 आलं.
इथं मायनस आहे, बेत्रिक 6 आणि वरचा 1 त्यात मिळवला, किती झाले 7/3. लक्षात आलंय अशा पद्धतीनं. आणि जर तुम्हाला माहिती आहे, मी आता स्टेप वरचीवर तुम्हाला समजलंय मिक्स तिरकस गुणाकार कसा करतात, काय करतात, आपण बेरजेमध्ये सगळं शिकलोत, म्हणून इथं डायरेक्ट स्टेप आता सुरू केल्यात. आलं लक्षात. इथं आता प्रत्येक स्टेप लिहित नाही बसणार. तिरकस छेद समान नसेल, बेरजेत जसा छेद समान नसल्यावर काय करतो आपण, तिरकस गुणाकार, तसं वजाबाकीत देखील छेद समान नसल्यावर काय करायचा, म्हणजेच इथं कशाचा गुणाकार करायचा, 14 ने 3 ला गुणायचं, 14 त्रिक, मग इथं लिहा 42. आता गुणाकाराची स्टेप लिहिली नाही, डायरेक्ट स्टेप केली. इथं मायनसचं चिन्ह, 4 ने 7 ला गुणा, 7 चौक 28, आणि छेद देऊन छेदाचा गुणाकार आहे ना, 4 त्रिक 12. आता 42 मधून 28 मायनस केले, पहा आता वरच्या दोघांची डायरेक्ट वजाबाकी होते, 42 मायनस 28. 42 मधून 28 मायनस केल्यावर किती राहतील, 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42, 14 छेदात किती राहिले 12. आता या दोन्ही संख्येला कशाने भाग जातो, इथं मायनस चिन्ह येईन का, नाही, कारण मोठी संख्या 42 आहे, तिच्या आधी मायनस नाही, उत्तरात मायनस येणार, समजतंय. आता डायरेक्ट दोन्ही 2च्या पाड्यात आहेत, बेसखुम 12 बेसती 14, म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं 7/6. समजलंय, 7/6 किती 6. ओके, तर ही आहे अशा पद्धतीनं आपल्याला अपूर्णांकाची, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी शिकायची. फर्स्ट स्टेप काय करणार, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर, आणि अपूर्णांकाचे नियम पुन्हा खाली वापरायचे. छेद समान नसेल तर तिरकस गुणाकार, छेद समान असला तर अंशाची डायरेक्ट काय वजाबाकी. ठीक आहे, असो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. पुढचं एक्झाम्पल घेतोय, पहा मिक्स फ्रॅक्शन आपण शिकतोय. मिक्स फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक, ह्याच्यातलं तिसरं उदाहरण. ओके, तिसरं उदाहरण काय आहे पुढं लक्ष द्या. 3 नंबरचं उदाहरण आहे, तुम्हाला 3 नंबरचं उदाहरण काय दिलंय, 3 नंबरचं उदाहरण पुढं लक्ष द्या. पहा 2.1/3 मायनस 3.2/2 अशा पद्धतीनं दिले. आता इथं छेद समान आहे, नाही, छेद समान असू नाही तर नसू. फर्स्ट स्टेप काय आहे आपली, अपूर्णांकात रूपांतर करणे. आलं लक्षात, अपूर्णांकात रूपांतर करणे. मग बेत्रिक 6 ने 1 7 छेदात 3 वजा 3 दोन्ही 6, वरचे 2 त्यात मिळवले, किती झाले 7 2 8 छेदात किती 2. आता इथं छेद सारखा नाहीये, समान नाहीये, मग काय करणार, तिरकस गुणाकार, म्हणजे 7 ने 2 ला गुणायचं. इकडूनच आधी सुरुवात करायची, काही ना 3 कुणा आटकड केली की चुकतंय त्याचं गणित, कळलं. मायनस चिन्हात गोंधळ होतो, त्याच्यामुळे वरतून सुरुवात. 7 दोन्ही मायनस 8 त्रिक छेदात 3 दोन्ही खालच्या दोघांचा, छेद दिल्यावर खालच्या दोघांचा गुणाकार, 3 दोन्ही 6. आलं लक्षात. मग आता 24 मधून 14 मायनस केले, खाली किती राहिले 10, परंतु चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून मायनस 10 छेदात किती 6. आता या दोन्ही संख्या कोणत्या पाड्यात आहेत, 2च्या, म्हणून इथं 2 न भाग जाईल, बेत्रिक 6 बेपंचे 10, उत्तर आलं -5 छेदात 3. समजलंय. मिक्स फ्रॅक्शनचं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा आणि त्यानंतर फ्रॅक्शनचे सगळे रूल्स फॉलो करा, तुम्हाला ऑटोमॅटिक हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. त्यानंतरचं नेक्स्ट एक्झाम्पल पहा काय दिलंय ते. पुढचं उदाहरण मी तुम्हाला शिकवतोय, तर ते पुढचं उदाहरण असं आहे. 4थ्या नंबरचं एक्झाम्पल पहा, 5:1/3 ओके, -2:4/2 असं दिलं. म्हणजेच 5.1/3 वजा 2.4/2 काय हे मिक्स फ्रॅक्शन. आलं लक्षात. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात कन्वर्ट करताना कसं करतात, या दोघांचा गुणाकार 5 त्रिक वर त्यात मिळवला 15 ने 1, म्हणजे इथं आलं 16 छेदात छेद जशाला तसा 3, इथं वजाचं चिन्ह, बेदोन्ही या दोघांचा गुणाकार, वरचे 4 त्यात मिळवले, किती झाले 8 छेदात काय 2. आता इथं छेद सारखा नसेल तर काय होतं, तिरकस. स्टेप लिहित नाही, आता तुम्हाला समजलंय कसं लिहायचं आहे ते. तर 16 ने 2 ला गुणायचं, 16 दोन्ही, इथं मायनस असेल तर मायनसचं चिन्ह, प्लस असेल तर प्लसचं चिन्ह, 3 8 24 छेदात काय येणार 2चा आणि 3चा, बेत्रिक 6. मग 32 - 24 करा, 32 मधून 24 मायनस केले, 32 मधून 24 जर मायनस केले तर उत्तर किती राहतात, नक्की
हां तुमच्यावर विश्वास ठेवून 8 लिहिलं आहे, 8/6. ओके आलं लक्षात. हां आता या दोन्हींना कशाने भाग जातो, 2 भाग देऊन टाकायचा. याच्यात मायनस घ्यायचं का नाही, का बरं नाही घ्यायचं, कारण मोठ्या संख्येच्या आधी मायनस असेल तरच उत्तरात मायनस. इथं मोठ्या संख्येच्या आधी मायनस नाही, उत्तरात मायनस घ्यायचं नाही, म्हणून 2×3=6, 2×4=8, म्हणून उत्तर आलं 4/3. 4 किती. एनी प्रॉब्लेम, समजलं. त्यानंतर नेक्स्ट पुढं लक्ष द्या. पहा पुढचं एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. पुढचं एक्झाम्पल असं आहे, 5व्या नंबरचं उदाहरण मी घेतोय. 5व्या नंबरचं उदाहरण पहा काय आहे ते 5व्या नंबरचं उदाहरण. तर या पद्धतीनं 5व्या नंबरचं उदाहरण आहे. इथं देखील छेद समान नसणारीच आपण घेऊया, म्हणून इथं आलं पहा 3.2/5 वजा पहा काय दिलं आहे 2.1/3. ओके या पद्धतीनं दिलं आहे. दोन्हीकडं ही कोणती वजाबाकी, पूर्णांक युक्त अपूर्णांकाची. छेद समान आहे का, छेद समान नसेल तर काय करायचं, तिरकस गुणाकार. हे माहिती, पण आता मिक्स फ्रॅक्शन आहे तर पहिली पायरी काय असेल, फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करणे. म्हणजे काय काय म्हणतो त्याला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं कशात रूपांतर करायचं, ते कसं करतात, तिरकस गुणाकार करायचा. 3×5 15×2 17/17. ओके त्यानंतर इथं मायनसचं चिन्ह, 2×3=6. समजलं. आता इथं दोन्हीकडं सारखे आहेत का छेद, छेद सारखे नसतील तर काय करायचा, 17×51ला 51 खाली घेतले, मायनस चिन्ह खाली, 7×5 आणि छेद देऊन कोणता गुणाकार करायचा, छेदाछेदाचा. 5×3. आता 51 मधून 35 गेले तर खाली किती राहिले, 16, म्हणून 16/15 हे आलं आपलं उत्तर. हे दोन्ही कोणत्याच एका पाड्यात नाहीत, म्हणून हे आपलं फायनल आन्सर झालं 16/15. कळलं लक्षात. अशा पद्धतीनं आहे, काय प्रॉब्लेम. आता आणखी एक तुम्हाला शिकवतो. काय एक गोष्ट लक्षात ठेवा, मिक्स फ्रॅक्शनचं जर उदाहरण असेल, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं उदाहरण असेल, आणि जर ऑप्शनमध्ये उत्तरं बी पूर्णांकयुक्त अपूर्णांकातच असतील तर ते कसे लिहायचे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ओके तो एक टॉपिक आपण घेऊया. पुढं लक्ष द्या. उदाहरणार्थ आता काय करायचं आहे, ह्याचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे आपल्याला. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर पाहिजे. आता कशात आहे, अपूर्णांकात. ओके इथं कशात आहे, अपूर्णांकात. इथं कशात आलं आहे, पण मला उत्तर आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकात पाहिजे. मग काय करायचं, हे आलेलं उत्तर आहे ह्याचा भागाकार करायचा. मला सांगा कशाने भाग द्यायचा आहे. इकडं बघा कितीचा भाग बसन, 3 ने 4ला भागायचे. इकडं असं 3 ने 4ला भागायचे. 3×1 ओके म्हणजे कितीचा भाग बसला, 1चा. 3×1 बरोबर, 3×1 बाकी किती उरली, ती लिहायची डोक्यावर. आणि छेद किती आहे तो लिहायचा इथं. झालं उत्तर 1.1/3. कळलं. परत बघा कसं सॉल्व करायचं. ह्या 3 ने 5ला भाग द्यायचा आहे ना, म्हणून 3 ने कशाला भागायचं आहे, 5ला. कसं भाग देणार, 3×1 इथं लिहिलं, वजाबाग केली, खाली राहिले 2. हां उत्तर किती आलं, 3×1 आलं आहे ना. बाकी किती उरली ती लिहायची डोक्यावर. आणि का छेद किती आपला तो लिहायचा खाली. पण इथं उत्तर मायनसमध्ये तर -1:2/3. समजलं. चला इकडं बघूया. इकडं बी तेच भाग जातोय 15ने. कुणाला द्यायचा आहे, 16ला. मग आता मला सांगा 15ने भाग द्यायचा आहे कुणाला, 16ला भाग द्यायचा आहे. मग 15×1 परत बाकी किती उरली, मग भाग उत्तर किती आलं, 1. हां बाकी उरलेली डोक्यावरती, बाकी किती उरली, 1. आणि छेद किती आहे, 15. हे तुमचं उत्तर. हे मिक्स फ्रॅक्शनचं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा. तसंच येईन 15×1 15×1 16/15. आलं लक्षात. या पद्धतीनं तुम्हाला उत्तरं काढायची आहेत. समजलं. असं बी तुम्ही काढू शकता. आता पहा नेक्स्ट आणखी उदाहरणं घेऊ आपण. ह्याच्या आणखी उदाहरणं घेऊ. पहा काय केलं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. कितवं उदाहरण झालं, आता 6वं उदाहरण घेऊ. 6वं उदाहरण पुढं लक्ष द्या. 6 नंबरचं उदाहरण काय तर 5.1/3 अधिक 2.4/3. ओके 6वं उदाहरण आहे. हे कसं सॉल्व करणार 6वं उदाहरण, तर एकदम सिंपल आहे.
6वं उदाहरण तुम्हाला सॉल्व करायचं आहे. काय करणार आपण, मिक्स फ्रॅक्शनचं, सॉरी प्लस नाही हां काय मायनसचे एक्झाम्पल आहेत. हां आता पुढं लक्ष द्या, -2.4/3 दिलं तर असो. आता पुढं पहा, मग यांचा काय करायचं, मिक्स फ्रॅक्शनचं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं, मिक्स फ्रॅक्शनचं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट. ओके पहा, मग 5 त्रिक 15 ने 1 छेदात किती, इथं कोणतं चिन्ह आहे मायनस. 2 त्रिक 6 आणि 4 छेदात किती. आता मला सांगा, हे झालं मिक्स फ्रॅक्शनचं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट. आता छेद कसा आहे, समान. छेद जर समान असेल तर आपण काय करतो, अंशाची डायरेक्ट वजाबाकी, म्हणून 16 - 10 छेदात काय, छेद काढतो कॉमन. 16तून 10 गेले, किती राहिले, छेदात काय 3. ओके आता पूर्ण भाग जायला आहे, 3 1 हां 3 2 6, उत्तर आलं 2.1. समजलं, 2.1. ओके या पद्धतीनं तुमचं उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल पहा, कितव्या नंबरचं एक्झाम्पल घेतोय मी, 7व्या नंबरचं उदाहरण. ओके 7व्या नंबरचं उदाहरण आहे. 7 नंबरचं एक्झाम्पल आपण पाहूया. 5:3/4 मायनस 5/4 असं दिलं. 5.3/4 वजा 2.5/4. दोन्हीकडे छेद सारखा आहे. कोणती वजाबाकी, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची. कशी काय करायची, तर आधी ह्याचं मिक्स फ्रॅक्शनचं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट. 5 चौक 20 आणि 3 23 छेदात किती 4, इथं वजा पहा 2 चौक 8 आणि 5 छेदात किती. आता दोन्हीकडे छेद कसा आहे, म्हणून काय करतो आपण, अंशाची वजाबाकी. मग 23 - 13 छेदात किती घेणार 4. 23 मधून 13 गेले, किती राहिले, वजाचं चिन्ह येईन का, का बरं येणार नाही, मायनस नाही, मोठ्या संख्येला मायनस नाही, छेदात 4. या दोन्ही संख्येला कशाने भाग जातो, 2 दोन्ही 2 पंचे. आता याचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे 5/2चं. तर कसं करणार कन्वर्ट, इकडं पहा 2 ने 5ला भाग द्यायचा आहे, म्हणून 2 दोन्ही 4, बाकी किती उरली मला सांगा. आता मग आपलं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं, उत्तर किती आलं 2, बाकी किती उरली, छेदात किती आहेत, झाला असं लिहायचं. उत्तर, बाकी आणि छेद झालं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट. समजलं. चला पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला पाहिजे आहे. नेक्स्ट कितवं, 8व्या नंबरचं उदाहरण. कोणाला काही प्रॉब्लेम, 8व्या नंबरचं उदाहरण घेताना पुढं लक्ष द्या, मी कोणतं उदाहरण घेतोय. 8व्या नंबरचं उदाहरण आपल्याला पाहिजे आहे 3.2/4 ओके वजा 5.1 किती, सॉरी 4 झाला आहे, आपण पुढचं घेऊ. पहा 2.1/5 वजा 3.2/5. छेद दोन्हीकडं सारखा आहे. आपण करतोय मिक्स फ्रॅक्शन म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांक. पहिली पायरी, शेवटचं उदाहरण आहे, नीट आहे का व्यवस्थित. पहिली पायरी काय, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं कशात रूपांतर, अपूर्णांकात. अपूर्णांकात कसं करायचं, 2 पंचे 10 आणि 1 या दोघाचा गुणाकार हे त्याच्यात मिळवायचा, म्हणून 11 छेदात इथं वजाचं चिन्ह 3 कशाला गुणायचं आहे, 3 5 15 वरची संख्या त्यात मिळवायची. छेदात किती, दोन्हीकडे छेद कसा आहे, समान. छेद जर समान असतात तर अपूर्णांकाची वजाबाकी कशी करतात, वरच्या संख्येचा वजाबाकी. म्हणून 11 वजा 17 छेदात किती 5. 17तून 11 गेले खाली किती 6 छेदात किती 5. आता मोठ्या संख्येच्या आधी मायनस आलाय तर उत्तरात काय येईल, मायनस. बरोबर, -6 छेदात 5. याचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायला उत्तर काय येईल, 5 1 बाकी किती उरली 1 छेदात किती इथं 5 इथं जशाला तसे. ओके असा काय प्रॉब्लेम, समजलंय काय शिकवायला ते नक्की. पुढं जायचं, नवीन टॉपिक घेऊ. समजला असला तर हो म्हणा, उगाच बळच नाही म्हणायचं. समजलंय. चला तर नेक्स्ट टॉपिक आपला घेऊया. याच्यानंतर जो आपल्याला पाहिजे आहे ते म्हणजे दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. कळलं काय पाहिजे, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. टाईप नंबर TYPE, टाईप नंबर किती 14. कितवी टाईप चालू आहे 14.
14वी टाईप काय दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. ओके, अपूर्णांकाची वजाबाकी. आता पुढं लक्षात आहे दशांश अपूर्णांकाची वजाबाकी म्हणजे नेमका काय. दशांश अपूर्णांक म्हणजे पॉईंटचं उदाहरण आणि या दोन संख्यांची वजाबाकी करायची. सेम बेरजेसारखे, काही बदल नाही. ह्याच्यात बी पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा बास, समजलं. पॉईंट नंतरचे अंक सारखे करण्यासाठी शून्य वाढवायचा, हा एक बदल आहे याच्यात. उदाहरणार्थ दशांश अपूर्णांकाची वजाबाकी कशी करतात नीट समजून घ्यायचं सगळ्यांना. नवोदयला पास व्हायचं आपल्याला. टाईमपास म्हणून तुम्ही इथं बसला नाही, ते काय आपली रेग्युलरचा अभ्यास नाही, हा नवोदयचा फुल अभ्यास करा. नीट बस राठोड, व्यवस्थित बस. भोजने नीट पहा, समोर लक्ष द्या. काय दिलंय दशांश अपूर्णांक 172.6 मायनस पुढं लक्ष द्या 84.08. 84.08. पहिलं उदाहरण घेतलंय मी. कसं करणार हे, तर उत्तर लिहायला सुरू 172 पॉईंट काय लिहिलं 6 आणि इथं काय दिलंय पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या अलीकडे काय 84 आणि पॉईंट किती 08. आता मला सांगा अशा पद्धतीनं वजाबाकी करताना जर एखाद्या संख्येच्या वरती शून्य म्हणजे अंक नसेल तर कशातून मायनस करायचं, कसं करणार. तर त्यावेळेस त्या ठिकाणी काय घ्यायचा शून्य. त्या ठिकाणी काय घ्यायचा शून्य. जिथं अंक नाही तिथं काय घ्यायचा शून्य. समजलं आता. मग आता हे काय करायचं सॉल्व करायचं तुम्हाला. कसं करणार. आता शून्यातून तर 8 जात नाही, इथला एक कमी करा. इथं झाले 5, नेहमीसारखी वजाबाकी. इथं किती होतील 10. 10तनं 8 गेले 2, 5तनं 0 गेला 5. इथं पॉईंटला पॉईंट. इथं 2तनं 4 जात नाहीत. अशा वेळेस काय करतो आपण इकडनं 1 घेतो. इथं झाले 6, इथं किती होतील 12. 12तनं 4 गेले किती राहिले 8. समजतंय हां. आता 12तनं 4 गेले 8. इथं 7तनं 8 जात नाहीत. हा एक इथं गेला 16. 16तनं 8 गेले 8. उत्तर आला 88.52. हे आपलं काय झालंय फायनल आन्सर. डू यू अंडरस्टँड. समजलंय. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण पाहूया आपण. पुढं लक्ष द्या. नेक्स्ट उदाहरण पाहायचं आहे. नेक्स्ट उदाहरण असं आहे दशांश अपूर्णांकाची वजाबाकी बघतोय. तर दुसरं उदाहरण आपल्याला बघायचं आहे. दुसरं उदाहरण काय आहे ते नीट समजून घ्या. दुसरं उदाहरण तुम्हाला समजा असं दिलं आहे की काय दिलं आहे 72.69. ओके 72.692 मायनस किती मायनस दिलं आहे तुम्हाला समजा 45 काय पॉईंट 2424 असं दिलं. ओके 45.24. आता यांची वजाबाकी कशी करणार तर 72.692. इथं मायनस पॉईंटच्या खाली काय घेणार पॉईंट, पॉईंटच्या आधी काय 45 ठीक आहे आणि पॉईंटच्या नंतर 24. समजलं. आता यांची काय करायची आपल्याला वजाबाकी. मग वजाबाकी करायची म्हणल्यावर कशी करणार. आता 2च्या खाली काहीच नाहीत. मग मी सांगितलंय ज्यावेळेस पॉईंटच्या नंतर काही नसेल त्यावेळेस काय घ्यायचा 0. आता पुढं लक्ष द्या. मग पॉईंटच्या नंतर काही नसेल 0 घ्यायचं आहे तर मग काय करणार 2तनं 0 गेला 9तनं 4 गेले 6तनं 2 गेले. सिम्पल होतं यार हे. 2तनं 5 जात नाही. इकडचा एक इकडे घेतला. इथं झाले 12, इथं झाले 6. 12तनं 5 गेले 6, 6तनं 4 गेले 2. 27.452 असं आलं आपलं उत्तर. समजतंय. नेहमीच्या वजाबाकीसारखी फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा आणि जर पॉईंट नंतर एखादा अंक नसेल तर तिथं काय घ्यायचा संपलं काम. एवढंच ह्याच्यात बदल आहे. समजलंय. नक्की कळलंय. ठीक आहे. पुढं आणखी काही उदाहरणं सोडवू आपण याच्यावरचे. पुढं लक्ष द्या. तर उदाहरण क्रमांक 3. उदाहरण क्रमांक तिसरं उदाहरण काय ते नीट समजून घ्या. समजा उदाहरण दिलंय तुम्हाला. पुढं पहा काय दिलंय 174.26 मायनस 132 पॉईंट काय 9. ओके असं उदाहरण दिलं. मग काय लिहिणार परत हे उत्तर लिहायला तुम्ही सुरुवात केलं 174.26. ओके मायनस वजा करायचं आहे 132. पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे हां. आणि जर पॉईंटच्या नंतर अंक नसतील तर त्या ठिकाणी काय घ्यायचा 0. समजलं. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि वजाबाकी करायची नेहमीसारखी. नेहमीसारखी वजाबाकी करायला सोपं आहे. 7तनं 0 गेले 2तनं 9 जात नाहीत. अशा वेळेस इकडनं घेतो. इथं झाले 12, इथं राहिले 3. 12तनं 9 गेले 3. गुड.
इथं पॉईंटला पॉईंट, 3तनं 2 गेला, 7तनं 3 गेले आणि 1तनं 1 गेला, उत्तर आलं 41.36. समजतंय का? चला दुसरं उदाहरण घेऊ आपण. तिसरं झालं. चौथं उदाहरण तुम्हाला शिकवतो. चौथं उदाहरण दिलंय, समजा उदाहरणार्थ तुम्हाला दिलंय 8.06 मायनस, इथं दिलंय काय 8.06 मायनस 0.24 अशा पद्धतीने किंवा 243 असं दिलंय. हां, आता कसं सॉल्व करणार? सिम्पल आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचे, ह्याच्या पलीकडे आपल्याला काय नाही करायचं. पहिली स्टेप पॉईंटच्या खाली पॉईंट आले पाहिजे अशी मांडणी करायची. मग केली पाहिजे 8.06 इथं 0.243 आलं का? पॉईंटच्या खाली पॉईंट. नेक्स्ट स्टेप काय? जर पॉईंट नंतर एखादा अंक नसेल तर तिथं काय करा? 0 द्या. आता 0 दिल्यावर पुढची स्टेप काय आपली की 0तनं 3 जात नाही, इकडचा कमी करायचा. इथं झाले 5, इथं झाले 10, 10तनं 3 गेले 6, 5तनं 4 गेले, 0तनं 2 जात नाहीत, इथला एक कमी करा, इकडं द्या. 10तनं 2 गेले, इथं पॉईंटला 7 जशाला. समजलं? या पद्धतीनं वजाबाकी करायची. कुणाला काय अडचण आहे का? समजलाय टॉपिक? एक्झाम्पल देऊ सॉल्व करण्यासाठी? ओके. तर हे होतं आपलं दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. वजाबाकी हा टाईप आपला संपला आहे. आत्तापर्यंत 7 टाईपच्या वजाबाकी आपण पाहिल्या. साधी वजाबाकी, हातच्याची वजाबाकी, अपूर्णांकाची छेद समान असणारी वजाबाकी, अपूर्णांकाची छेद समान नसणारी वजाबाकी, त्याच्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची छेद समान असणारी वजाबाकी, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची छेद समान नसणारी वजाबाकी आणि शेवटचा टाईप दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. 7ला 7 टाईप आपल्या शिकून झाल्यात. आता होमवर्क देतो, तेवढा होमवर्क तुम्ही काय करा? लिहून आणा. समजलंय सगळ्यांना? ओके, गुड, थँक्यू.